शरद पवार गटाला मोठा झटका मिळालेला आहे। अर्थातच धीरज शर्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शरद पवार यांच्या कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलेलं आहे। माध्यमांसमोर येऊन त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांच्या लेकीवरच हल्लाबोल केलेला आहे। अर्थातच सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोनिया दुहान या अजित पवार गटामध्ये सामील होणार, पक्षाला सोडचिठ्ठी देणार, शरद पवार यांना सोडणार, अशा बातम्या ज्या आहे माध्यमांसमोर येत होत्या आणि याच बातम्यांबद्दल स्पष्टीकरण देताना सोनिया दुहान यांनी थेटपणे सुप्रिया सुळे यांच्यावर वार केलेला आहे। शरद पवार हे आमच्यासाठी नेते आहेत, होते आणि राहतील असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जो आहे भाष्य केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी जे आहे आत्मचिंतन करायला हवं, पक्ष सोडून इतके लोक का जात आहेत, फक्त फोटो काढून जे आहे पक्ष चालत नाही असं देखील जे आहे सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सोनिया दुहान यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच जे आहे पुत्री प्रेमाचा उल्लेख सोनिया दुहान यांनी यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना सूचकपणे केलेला आहे। शरद पवार यांच्या आसपास असणारी माणसं का दुरावले गेलेत याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे। एकंदरीतच सोनिया दुहान यांच्या बोलण्याचा रोख पाहता त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघात केलेला आहे आणि कोणत्याही इतर पक्षात मी जाणार नाहीये, सध्या मी पक्ष सोडलेला आहे असं त्यांनी सूचकपणे म्हटलेलं आहे। स्पष्टपणे देखील त्या म्हणत नाहीयेत, कारण की गोंधळलेल्या अवस्थेत सोनिया दुहान या माध्यमांशी संवाद साधताना जे त्यांचे बाईट्स व्हायरल होत आहेत किंवा माध्यमांसमोर आलेले आहेत त्यावेळी दिसून येत आहेत। अर्थातच मी पक्ष सोडलेला नाहीये, शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहे। तर दुसरी कुठेतरी त्यांनी असं देखील स्टेटमेंट दिलंय की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्या अजित पवार गटामध्ये सामील होणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता आगामी काळामध्ये याबद्दल नेमकं त्या स्पष्टीकरण देतील का किंवा अजित पवार गटामध्ये सामील होतील का सोनिया दुहान, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावरच, कशा त्यांच्या लिडरशिप क्वालिटीवरच त्यांनी घाला घातलेला आहे। आता आगामी काळामध्ये याचा फटका शरद पवार गटाला आणखी बसण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा मायमहानगर.com ला। कॅमेरामॅन अवधेश कोरी सह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई।